व्यतिरिक्त जसं मी सुरुवातीला उल्लेख केला YouTube चॅनल बद्दलचा, हं. ज्याच्यामध्ये तू अनेक मुलाखतीही घेतेस. तू या या ठिकाणी असतेस आणि अनेक त्या विशिष्ट क्षेत्रातले काही दिग्गज असतात त्यांच्या मुलाखती करत असते. नवरात्र निमित्तानं तू काही मुलाखती केल्या. का राहतो? कशा पद्धतीने राहतोय हा YouTubeचा अनुभव? कारण हे एक वेगळं तेही तू अनुभवून बघितलेलं आहेस आणि त्याच्यात यश मिळालं ते एक महत्वाचं. तू म्हणतेस यश मिळालं याच्यात खूप म्हणजे मी थँक यू तू असं म्हणतेस. अ, पण प्रयत्न चालू असतात आणि खरं सांगू का याला इन्स्पिरेशन तुम्हीच आहात. मी अच्छा. जेव्हा न्यूज चॅनलवर यायचे आणि इंटरव्ह्यूजसाठी यायचे तेव्हा मला ना खूप कौतुक वाटायचं, की ओके. अरे यार, ह्या मुली काय पटकन रेडी होतात, जातात आणि एक वेगळाच आविर्भाव घेऊन काय मस्त बोलतात हं. आणि किती सलग आणि न थकता त्या काय शब्द जोडून मस्त बोलत असतात. असं मला खूप एक कौतुक होतं अच्छा. आणि कुठेतरी मला असं वाटायचं, की मी जर ॲक्टर नसते झाले तर मी हेच क्षेत्र केलं असतं निवडलं. का? अच्छा. मी न्यूज रीडर म्हणून आले असते का? किंवा मी आणखी निवेदिका म्हणून ते अ, सगळ्या गोष्टी आहेत तुझ्यात ताई. तू अजूनही त्या गोष्टी एक्सप्लोर करू शकते. हो आणि मला असं वाटतं का नाही करायचं एक्सप्लोर? करू शकतेस. म्हणजे एक आयुष्य आहे. मला असं वाटतं, की मला निरनिराळ्या गोष्टी करून बघायच्या आहेत. हो. तर मग करायच्या आणि जेव्हा संधी मिळेल कसं असतं मला वेळच मिळत नाही, मला वेळच मिळत नाही असं नाही. तो वेळ काढावा लागतो.